गाईज मला इतकं लेट झालं आहे ना की मी हातामध्ये ब्रेड बटर घेऊन चालली आहे आणि खातो आहे बिकॉज बस येऊन गेली मी व्लॉग काढते मी बघा. गाईज मी शीतलला भेटायला चालले. मी हसते काय आय डोंट नो, पण आम्ही कॉलेजमधनं चाललो आहे आमची ॲप्टिट्यूड टेस्टचं सेकंड सेशन सोडून बिकॉज ऑफकोर्स शीतल मला 3 वर्षानंतर भेटते आहे. सो प्रायोरिटीज असं नाही की ॲप्टिट्यूड इज नॉट माय प्रायोरिटी बट स्टील ती आता एवढ्या वर्षात नाही येते. आणि ऑल्सो माझा आउटफिट तुम्हाला बोललेली लास्ट ब्लॉगमध्ये की आम्ही फॉर्मल घालणार आहे. सो या दॅट सेट दिस इज द फॉर्मल. आणि तेजस्विनी पण येते, तिच्या पण बेस्ट फ्रेंडचा बर्थडे, माझी बेस्ट फ्रेंड मला भेटायला येते. सो येस आता आम्ही सिटी बसने चाललो आहे. आय डोंट नो. आणि आज आमचं रिझ्यूम आहे बिल्डिंगचं समथिंग आहे. आम्ही पहिलं सेशन अटेंड केलं पण आता आम्हाला जायचं आहे तर वी कांट हेल्प बिकॉज ऐसे मौके बार बार थोडी मिळते हे. मग आता आम्ही चाललो आहे. हां चल. हे बघा फ्लावर्स घेऊन फक्त पाऊस नको पडायला बस. आता मी थांबली शीतलचा वेट करते आहे. ती पण हिच्या फ्रेंडचा वेट करते आहे. ती मे बी इकडून येईल. फ्लावर्स कोणत्या मुलीला फ्लावर्स नाही आवडत, सगळ्यांना आवडतात. सो त्याच्यामुळे मी तिच्यासाठी फ्लावर्स घेतले. क्यूट आहे ना, तिचे पण बघा किती क्यूट आहे. वाव. चल कॅडबरी घ्यायची ना, आम्ही थोडे चॉकलेट घेतो. कोण दिसते बघा. दिस इज द सनफ्लावर बुके आणि ही तेजस्विनी. सनफ्लावर बुके तेजस्विनी. काही असं आहे ना इकडे उजाडात गाईज. माझा हा व्लॉग करायचा आहे ना काहीच हेतू नव्हता, अचानक ठरलं. सो मी अचानक व्लॉग करतो. अचानकच प्लॅन झाला, एकदम अचानक प्लॅन झाला. नाही तर आम्ही एकदम ते पकडताय कॉलेज करणार. आम्ही एकदम सिन्सिअरली मी कधीच म्हणजे आपण कधी कॉलेज बंक केलं आहे, आम्ही कधीच कॉलेज बंक नाही केलेलं आहे. पण मग आता जर फ्रेंड येते म्हणजे दोघांची, तिची पण आणि माझी पण, तर मग भेटणं गरजेचं आहे म्हणून. नाही तर आम्हाला काही शौक नव्हता. आणि रिझ्यूमे बिल्डिंगचं आहे, आम्ही विचारून घेऊ उद्या सरांना पर्सनली भेटून आणि दुसऱ्या सरांना पण विचारून घेऊ की काय. सो या नो डाऊट. आणि असं पण माझं रिझ्यूमे रेडी आहे, तिचा पण रिझ्यूमे रेडी आहे. पण मग त्यांचं इम्पॉर्टंट होतं, आय नो वी नो, पण स्टिल आता जाऊ द्या. प्रायोरिटीज गाईज, यू कॅन अंडरस्टँड. काही कर सकते यार. ही अजून नाही येते गाईज. शीतल इज हिअर, यू कॅन सी शी इज इन द कार. सो गाईज आम्ही आता CCMला आलो होतो बिकॉज शीतलला थोडी शॉपिंग करायची होती DIYमधनं. आणि शी अँटी सोशल, तिला नाही आवडत व्हिडिओ काढलेले. सो हे बघा ती तिचं तोंडच नाही दाखवत. सो आता आम्ही मी टाईम स्पेंड करणार आहे. टाईम सॉरी काही कुठे जाऊ तर तुम्हाला दाखवेल, अपडेट दे. गाईज सी द क्लायमेट. वाव. मी माझ्या बड्डेच्या वेळेस पण CCMला आलेली बट तेव्हा एवढं सुंदर नव्हतं. आणि नाव द क्लायमेट हॅज टर्न व्हेरी ग्रीन, यू कॅन सी. आणि आता आम्ही इथे थोडं गॉसिप्स करणार आहे बिकॉज आम्ही 3 इयर्स नंतर भेटलो होतो ऑफकोर्स. आणि वातावरण पण इतकं सुंदर आहे, काहीतरी खाऊ आणि इथे गॉसिप्स करू. हे बघा पाऊस चालू आहे. जर जवळ असतं तर मग मीच काय बोलली नसती. आपण मग इथं डायरेक्ट कॅफेमध्ये जायला पाहिजे होतं. शॉपिंग पण करायची होती यार मला, पण जाऊ दे आता, सगळं राहून गेलं. आपण एकदा तू सॅटर्डे संडे यायला पाहिजे होतं. क्रॉसवर्डला जायचं का, पण लेट होऊन जाईल भाई. सगळे फिक्शनल. आम्ही आता ना इथं आलो आहे विच इज द पेस्ट्री प्लेस फॉर इटिंग द पेस्ट्रीज बिकॉज आम्ही ऑलरेडी बर्गर किंग बर्गर खाल्लं CCMमध्येच. सो आता आम्ही तिकडे परत गॉसिप करणार आहे बाय इचिंग नाही विथ डेझर्ट्स. गॉसिप सेशन विथ डेझर्ट्स. आणि आम्ही घेतलेलं आहे तिरामिसू. येस. सो गाइस दिस इज द तिरामिसू. काय दिस प्लेस इज सो गुड. आम्ही इकडे फक्त अस्थेटिक आहे म्हणून आलो आहे, बाकी वी डोंट नो. मी पण अजून आलेली नव्हती. नाही तिचा तर प्रश्नच नाही, ती असती राजस्थान जयपूरला. सो या
हा ब्लॉग वेगळा राहील ना. मला पण पोस्ट नाही करणार. ब्रो मी करून देईल. हे सनफ्लावर तुझ्यासारखंच दिसतंय हे ना. खरंच भाई. चार्जेस घे. खूप मंद आहे गाईज रिया. पागल आहे का रे ब्रो. रस्त्यावरच थांबलो. चल ना. गाईज आता मी चालली आहे माझ्या कॉलेजच्या ऑन द वे. काय बोलते मी, कॉलेजच्या तिकडे जिकडे माझी बस येणार आहे त्याच्याने मी घरी जाणार आहे. आणि ही पण चालली आहे. सीट नंबर आम्ही कॅब केलेली आणि तो कॅबवाला कुठे आहे काय माहीत. कॅब इन द सेन्स रिक्षा. कॅब नव्हती होत बुक, नाही तर आम्ही करणार होतो. हे कुठे आहे. मी एरिया दे ना भाई, काढून देते. गाईज फोटोशूट. हे बघा आपण असं का जातोय कुठून पण. कुठे येतो. हे दिसली मला. येल्लो रिक्षा आहे का त्याची. सगळ्याच येल्लो रिक्षा. अरे त्याची पूर्ण येल्लो आहे का असं बोलते. CCM किती गो टू प्लेस आहे. मी माझ्या डिप्लोमाच्या फ्रेंड्सला पण भेटते ना. इथंच येतो आम्ही आणि मग इकडून डिसाईड करतो कुठे जायचं. तर नाही येते भाई तू. कॅमेरा माझ्याकडे. तू फक्त बोलशील तेवढं येईल. तू बोलशील ते येईल. तू नाही येणार. किती अँटी सोशल लोक राहतात समजलं. पण तू आधी नव्हती ब्रो अँटी सोशल जितकं मी तुला ओळखते. काय झालं असं अचानक. और हम शायर. आता आम्ही चाललोय. खाली आहे फुल पाणी. ए मी नाही जाऊ शकत. व्हाईट शूज आहे. हीच आहे का. देसी बॅडीज. ते काय टाकताय रे स्टोरीला. रिक्षावाला काहीतरी टाकता ना. ट्रेंड आहे बघ. हाऊ नाही व्हेअर वी रिच अँड हाऊ वी गो. हां तेच ते हाऊ वी रिच अँड व्हेअर वी वेंट. तसंच झालंय आपलं पण. आम्ही आता वडापाव खायला थांबलोय. वडापाव म्हणजे थांबलो नाही. इकडे माझी बस येणार आहे कॉलेजची आणि मी घरी जाणार आहे. आणि ही तिची दुसरी फ्रेंड येणार आहे. हिला घ्यायला जाणार. हे दिला नाही का त्यांनी. इकडे आम्ही मधुर मिलन स्वीट्समध्ये आलेलो आहे. म्हणजे आम्ही इकडूनच गेलेलो CCMला आणि वापस इकडेच आलो. आलेच का बघ. आता आम्ही वडापाव खाणार आहे. अजून थोडी गॉसिप करणार आहे. बाई वडापाव खाता खाता ॲक्सिडेंट झाला. मला दाखवते बघा इथे. 4 व्हीलरवाला पळून गेला का नाही. आहे तिथे. माझ्या घरी आली होती पण मम्मी आजीकडे आहे. सो आता मी शूज टू चप्पल ट्रान्सफर केली. मी शूज काढले आणि चप्पल घातली बिकॉज आहे खूप चिखल आहे माझे व्हाईट शूज. सो येस आता मी चालली आजीच्या घरी. थकून गेली खूप. तुम्ही माझा अवतार बघू शकता. सकाळी मी निघालेली तर माझा अवतार कसा होता आणि आत्ता माझा अवतार बघा. जो फेस 6 तास कितीच दमू शकतं माणूस. त्याचा डब्बल मी दमून जाते. आणि आता मी चालली आजीकडे. काहीच कोण बोलतं यू शूड लव्ह रेन. हे रेन दिस रेन. हाऊ कॅन समवन लव्ह दिस रेन. सगळ्यात चिखल चिखल. आणि रेनमुळेच केसांमध्ये एकदम ऑइलीपणा येतो. इतका ऑइलीनेस येतो की काय सांगू मला. एकदम ग्रीजी फ्रीजी काय जास्त सगळं काही केसांवर होऊन जातं आणि ते सेट पण नाही राहत. आणि माझ्या ताश पण नाही राहत. सो आता मी आजीच्या घरी जाते. हे तर तुम्हाला माहीतच आहे. माझ्या लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल. सगळं पाणी पाणी इथे पण. तुमचा घुंगरू. चालली मी. हे बघा माझे बाबा. का बाबा ने टमाटर लाया बोला मेरे बाबा ने. काय टमाटर लाय. हे बघा गाईज किती भाजीपाला आहे. ह्यांना तर ओळखताच तुम्ही. माझी आजी किती सुंदर आहे बघा.
ब्लश करायला लागली. हाय हाय. किती सुंदर आवाज आहे बघा. काय एखाद्या कोयलचा आवाज असेल. आरामशीर घ्यायच्यामध्ये. गाईज माझ्या आजोबाबांच्या घरी बेलपत्राचं झाड आहे आणि बेलपत्र लागतं. मी रोज शिव मंदिरमध्ये जाते ना, महादेवाच्या मंदिरात, तर तिकडं हे लागतं. तर मी यांच्याकडनंच घेऊन जाते इन्स्टेड ऑफ बाहेरून विकत घेण्यापेक्षा. आणि ते जे फुल असतात ना, ते अजून एक असतं, ते चढवतात. हे बघा कुठं गेलं ते. काय जा बघा पडून गेला. ते सोडा. हे बघा हे पण चढवता ना, हे पण आहे. त्यानंतर ते जे फूल असतात बघा व्हाईट आणि कुठले तरी ब्ल्यू कलरचे, ते तिकडे आहे, ते पण आहे. सो मी सगळे इकडून घेऊन जाते. काढून घे. सो गुड.